संदेशजी भोईर, रुपेशजी गगे, संकेतजी भोईर, आपल्यास विनंती आहे बाहेर ऑफसाईड बॉर्डरलाईनच्या बाहेर जर झेल घेतला तर रोख रक्कम 511 रुपये पारितोषिक आणि लहान मुलांनी नुसता चेंडू जरी दिला तरी पारितोषिक दिलं जाईल, याची सर्वांनी नोंद घ्या. ऑफसाईड बॉर्डरलाईनच्या बाहेर फक्त. कालच आपण पाहिलं की आपल्या ईगल ग्रुपचे 2 सदस्य या ठिकाणी उपस्थित झाले होते. सन्माननीय विश्वासजी पाटील आणि ज्ञानेश्वर मागे साहेबांनी या ठिकाणी जाहीर केले पुढील वर्षी भगवानजी भोईर साहेबांच्या वाढदिवसानिमित्ताने जर नाईट स्पर्धा असेल तर ईगल ग्रुपकडनं रोख रक्कम 1 लाख रुपयाची मदत दिली जाईल संपूर्ण ग्रुपच्या माध्यमातून. आणि आज 2 सदस्य या ठिकाणी उपस्थित आहेत. ईगल ग्रुपचे सर्व आदरणीय बंटीभाई पाटील आणि आदरणीय निवृत्ती मगर सर यांनी सुद्धा या ठिकाणी सहमती दर्शवली आहे. म्हणजे एकंदरीत आपण विचार केला तर सर्वांच्या अनुमताने सर्वांच्या संगनमनाने हे सर्व सुरू आहे. तो काही दिवसातच आपण निवृत्ती मगर सरांचा एक बिग शो पाहणार आहोत ढोले येथे. 8 ते 12 या तारखेच्या दरम्यान ही स्पर्धा होईल. डे नाईट स्पर्धा आपल्या विभागामध्ये घेऊन येत आहेत. द वन मॅन शो, बिग शो, निवृत्ती मगर सरांचा शो पाहायला विसरू नका. मोठी स्पर्धा आहे कारण ग्रामीण क्रिकेटवर त्यांचा अपार प्रेम आहे. ग्रामीण विभागामध्ये शेवटच्या व्यक्तीपर्यंत शैक्षणिक असेल, सामाजिक असेल, आरोग्याची कुठलीही सेवा ज्या ठिकाणी कमी पडते त्या ठिकाणी जिजाऊ संस्थेच्या माध्यमातून खंबीरपणे उभं राहून त्या व्यक्तीला, समाजातील त्या व्यक्तीला मदत केली जाते. असं हे व्यक्तिमत्व जिजाऊ संस्थेचे सन्माननीय आदरणीय व्यक्तिमत्व म्हणजे निवृत्ती मगर सर आणि ज्यांचं अपार प्रेम आहे या कासने गावावर. या कासने गावातील प्रत्येक सुखदुःखामध्ये ज्यांची उपस्थिती असते, धार्मिक कार्यक्रमामध्ये असेल, सामाजिक असेल, शैक्षणिक कार्यक्रमामध्ये ज्यांची उपस्थिती असते, असे हे दोन्ही व्यक्तिमत्व व्यासपीठावरनं सामन्याचा आनंद घेतात. आणि भगवान भोईर साहेबांचे खंदे समर्थक आहेत. पारितोषिक येतील पण फटके तसे मारावे लागतील मैदानाच्या आतमध्ये. बंटी भाई पाटील आणि आदरणीय निवृत्ती मगर सर. सामना सुरू होत आहे. शरद हालके पहिला चेंडू, बॅटची कडा, चेंडू जाईल, मागे पडतोय. चेंडूच्या मागे क्षेत्ररक्षक आहेत. शॉर्ट 5 लेगच्या क्षेत्ररक्षक स्वतः भगवान पाटील यांच्याकडे थोडीशी चुकी झाली आहे, मात्र हरकत नाही. प्रयत्नाची पराकाष्ठा केली होती. पहिल्या चेंडूवर संघाच्या आणि स्वतःच्या धावांचं श्री गणेशा करतोय शरद कातोड हालके. गोलंदाज मधुकर वेलेकर. भिवंडी तालुका क्रिकेटमध्ये, ओपन सिटी क्रिकेटमध्ये अनेक वर्ष ज्यांनी सेवा केली आहे क्रिकेटची, असे गोलंदाज मधुकर वेलेकर. शरदसाठी हा चेंडू स्लाइस केला. शॉर्ट टर्नमॅनच्या रिझर्व मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण, एकापेक्षा जास्त नाही आणि 1 धाव जमा करतोय अजून आपल्या खात्यामध्ये शरद कातोड हलके. स्ट्राईकला येतात भगवान माधू भोईर. विस्फोटक फलंदाज आहेत आणि त्याची फलंदाजी पाहण्यासाठी खास करून दलेपाड्यावरनं बंटीभाई आलेले आहेत आणि डोल्यावरनं मगर सर आलेले आहेत. ही फक्त फलंदाज आणि हे प्रेम आहे ज्यांना ओढून आणलंय एवढ्या लांबनं भगवान भोईर साहेबांनी. इथे मात्र फुल टॉस चेंडू गेलून काढलाय लॉंग ऑनच्या रिझल्ट मधून. मिसफील्ड, 4 धावा. हा चौकार निश्चितच वाचवता आला असता. चुक्या करतायत आणि भगवान भोईर यांचा हा पहिला ब्लास्ट. धावसंख्या 7. आणि हे प्रेम मी यासाठी म्हटलं, दलेपाडा बंटीबाईकडनं पारितोषिक आले. प्रत्येक षटकाराला 500 रुपयाचं पारितोषिक भगवान भोईर साहेब यांच्यासाठी. आणि इथे मात्र हा चेंडू उडवलाय. क्षेत्ररक्षक आहेत मात्र सेफ झोन मध्ये चेंडू पोहोचतोय. दुसऱ्या धावचा प्रयत्न शरदचा आणि सहज 2 धावा पूर्ण करतोय. या 2 धावने धावसंख्या 9 वर पोहोचते. पहिलं षटक मधुकर वेलेकर हाताळतायत. प्रत्येक षटकाराला बंटीभाई पाटील यांच्या माध्यमातून 511 रुपयाचं पारितोषिक आहे. भगवानजी भोईर यांच्यावर त्यांचं विशेष प्रेम आहे. अतिशय जवळचे मित्र परिवार आहे. इथं मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू हेलिकॉप्टर उडवायचा प्रयत्न, पुन्हा मिसफील्ड. 1 धाव तर पूर्ण झाली, दुसऱ्याचा प्रयत्न होईल का? अजून मिसफील्ड. चेंडू मैदानाच्या आतमध्ये सापडत नाहीये क्षेत्ररक्षकांना. मधुकर वेलेकर थोडे हायपर होत आहेत आणि धावसंख्या 2 ने पुढे सरसवचे. 2 आकड्यामध्ये प्रवेश करते. धावसंख्या झाले 11. भगवान भोईर यांचा लकी आकड्यामध्ये प्रवेश करते 11.
जी पारितोषिकं दिलं जातात 11 नंबर शेवटी दिला जातो तर ते लकी आकडा आहे भगवानजी भोईर साहेबांचा आणि षटकारासाठी पारितोषिक आल्यानंतर बॅट सुद्धा तेवढी फास्ट फिरतीये आजच्या दिवसामध्ये लय सापडली असं म्हणायला हरकत नाही भगवान भोईर यांना घरच्या मैदानावर खेळताना पहिले षटक मार्गस्थ मधुकर वेलेकर भगवान भोईर यांच्यासाठी इथे मात्र अजून एक चांगला खोलवर टप्प्याचा चेंडू अजून एक मिसफील्ड एक धाव तर पूर्ण दुसऱ्या धावचा प्रयत्न होईल का आणि काय सुरू आहे मध्ये मैदानाच्या आतमध्ये प्रत्येक चेंडूवर मिसफील्ड आणि मिसफील्ड धाव संख्या झाली ती 13 पहिले षटक समाप्त झाले एक चौकार जरूर आला पण मात्र पळून धावा पूर्ण केल्या आणि भगवान भोईर आता खेळतायत 11 धावांवर वैयक्तिक 11 धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते ती 13 भगवान भोईर 10 वर खेळतायत धावसंख्या धाव फलकावर एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती 13 नवनाथ पवार गोलंदाजी मार्ग शरद हलकेसाठी इथे मात्र हा चेंडू पडल्यानंतर खेळून काढलाय आणि अजून एक मिसफील्ड दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का सहज पूर्ण केले धावसंख्या झाली ती 15 पहिलं षटक समाप्त झाले दुसऱ्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर शरद खेळून काढतोय 2 धावेंसाठी काऊकोण्याच्या क्षेत्रामध्ये थोडस गचाल क्षेत्ररक्षण आजच्या संपूर्ण या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळालंय बेबी स्पोर्ट इताडेकडनं गोलंदाज पवार पुन्हा तयार शरदसाठी स्टेट डाऊन द ग्राउंड क्षेत्ररक्षक आहेत अजून एक झेल ड्रॉप 2 धावा पूर्ण करतील का आणि पळून किती धावा पूर्ण करतायत एकेरी दुहेरीवर भर सुद्धा आणि 45हून अधिक वय असलेले खेळाडूच प्रथम फलंदाजी करू शकतात पहिल्या षटकामध्ये आणि दोन्ही फलंदाज 45 वर्षाच्या वरचे आहेत आणि काय धावतायत तरुणांना लाजवणार हे रनिंग बिटवीन द विकेट धावसंख्या धाव फलकावर 17 शरद हलके याच्या बॅटच्या पट्ट्यावर चेंडू येत नाही भगवान भोईर यांच्याकडे स्ट्राईक कमी येते षटकारासाठी बंटी भाई पाटील यांच्याकडे 500 रुपयाचं पारितोषिक आहे मोठी धावसंख्या उभारावी लागेल इथे मात्र हा चेंडू एक डॉट बॉल चांगला चेंडू पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने वळण घेतोय एसटी रक्षक कुठल्याही प्रकारची चुकी करत नाही निर्धाव चेंडूची सांगता बऱ्याच काळानंतर हा एक निर्धाव चेंडू आलाय जवळजवळ 8 चेंडू खेळले होते त्यानंतरचा हा निर्धाव पवार लो टॉस चेंडू होता खेळले लॉंग ऑनला एक धाव तर पूर्ण दुसऱ्या धावचा प्रयत्न होईल का नाही एकेरी धावावर समाधान आणि एकच धाव भगवान भोईर यांच्याकडे स्ट्राईक देण्यात आलेली आहे धावसंख्या 18 वर पोहोचतीये या षटकामध्ये आपण पाहिलं पहिल्या चेंडूवर 2 धावा दुसऱ्या चेंडूवर 2 धावा तिसरा चेंडू निर्धाव त्यानंतर एकेरी धाव 4 चेंडू गेले 5 धावा जमा केल्या षटकामध्ये नवनाथ पवारची पॉवरफुल गोलंदाजी बीबी स्पोर्ट इताळे संघाची नवनाथ पवार इथे मात्र कव्हरच्या दिशेने खेळतायत एक धाव तर पूर्ण होते दुसऱ्या दिवशी प्रयत्न होईल का 2 धावांचा सुद्धा प्रयत्न शरद हलके करतायत आणि 2 धावा सुद्धा सहज पूर्ण झालेत धावसंख्या झाली ती 20 दुसरं षटक मार्गस्थ शेवटचा चेंडू असेल दुसऱ्या षटकातील चांगली गोलंदाजी नवनाथ पवारच्या माध्यमातून आतापर्यंत तरी झाली असं म्हणायला हरकत नाहीये कारण मोठा फटका नाही आला एकेरी दुहेरीवर भर पण दोन्ही फलंदाज आपण पाहिले तर 16 धावा पळून पूर्ण केलेले आहेत एकही एक्स्ट्रा नाहीये 16 धावा पळून पूर्ण करणं म्हणजे 45हून अधिक वय असलेले हे दोन्ही ओपनर जोडी अमर स्पोर्ट्स कास्ते संघाची भगवान भोईर आणि शरद हलके नवनाथ पवार पुन्हा भगवानसाठी इथं मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू हेलिकॉप्टर उडवलाय मिड ऑफच्या डोक्याच्या वरनं खेळले चांगलं क्षेत्ररक्षण 2 धावा तर सहज पूर्ण झाले 2 धावांवर समाधान 2 षटके समाप्त 2 षटकाच्या समाप्तीनंतर एकूण धावसंख्या धाव फलकावर 22 पहिल्या षटकामध्ये धावा आल्या होत्या 13
आणि या षटकामध्ये धावा आल्यात 9. शरद हलके थोडे थकलेत. पाण्याची व्यवस्था नानू सुतार. मागील सामन्यामध्ये वैयक्तिक 46 धावा नानू सुतारच्या बॅटमधनं आल्या होत्या. इथे मात्र अजून बॅटिंगला संधी नाहीये. त्याची वाट बघतात संधीची नानू सुतार. नानू सुतार, राहुल हलके, अमोल दलवी ही विस्फोटक फलंदाज अजून येणं बाकी आहे. तुषार टोले, महेश दलवी, अभय भोईर या सामन्याचा आनंद घेत आहेत. जतीन शेळके सुद्धा आहेत. कल्पेश शेळके, जतीन शेळके यांचे बंधू आहेत ते. वैभवजी आलके, संदेशजी भोई, संकेतजी भोईर, रुपेशजी गगे. आयवा कॅच साठी पारितोषिक आहे. ऑफसाईड बॉर्डर लाईनच्या बाहेर जर झेल घेतला तर 511 रुपयाचं पारितोषिक आहे. आणि लेग साईडच्या बाहेर जर झेल घेतला तर 211 रुपयाचं पारितोषिक भगवानजी भोईर साहेब यांच्या माध्यमातून देण्यात येईल. आणि प्रत्येक षटकाराला भगवान भोईर साहेब यांना 500 रुपयाचं पारितोषिक आहे. बंटीबाईकडनं. बंटीबाई पाटील, युवा सेनेचे एक मोठं नाव, तालुका सचिव आदरणीय बंटीबाई पाटील. दिलीपजी गायकर यांचं शुभागमन झाले. वेलकम दिलू भाऊ. काल्या भाऊंचं सुद्धा शुभागमन. रघुनाथजी हलके आमचे काल्या भाऊ यांचं शुभागमन झाले. वेलकम काल्या भाऊ. चला सामना सुरू करा. सामना सुरू करा. धावसंख्या धाव फलकावर 22. इथे मात्र हा चेंडू बॅटच्या पट्ट्यामध्ये येत नाही. पण इशारा करतायत. पायाला स्पर्श झाला चेंडू. लेग बाईच्या रूपाने एक धाव. धावसंख्या झाली ती 23. किशोर वेलेकर माफ करा. देवरुंग आणि चौदरपाडा संघाच्या कर्णधाराला विनंती आहे आपण या नाणेफेकीसाठी आमच्या टॉक्स बस मध्ये कृपा करून. इथे मात्र हा खोलवर टप्प्याचा चेंडू. थकलेत फलंदाज. एक धाव तर पूर्ण. दुसऱ्या धावीचा प्रयत्न होईल का? आणि मोठा धोका पत्कारलाय भगवान भोईर. धाव बाद. षटकाराचे पैसे वाचलेले आहेत. भगवान भोईर यांच्या बॅटमध्ये कुठल्याही प्रकारचा षटकार आला नाही. एक चौकार जरूर आला. नानू सुतार येत आहेत. आता मागील सामन्याचे हिरो नानू सुतार, नारायण सुतार येत आहेत. विस्फोटक फलंदाजी करावी लागेल. 2 चेंडू हाताळलेत किशोर वेलेकरने. पहिल्या चेंडूवर 1 धाव, दुसऱ्या चेंडूवर 1 धाव आणि धावबाद. भगवान भोईर यांची मोठी विकेट. नानू सुतार येत आहेत. किशोर वेलेकर गोलंदाजी मार्कवर. गोलंदाज सज्ज. चांगले असं आजच्या दिवसामध्ये हे प्रक्षेपण आपण पाहू शकता. प्रिन्स मोहीच्या माध्यमातून चांगलं समालोचन संदेश पाटील यांच्या माध्यमातून. हमस्फोट कासने आयोजित भव्य स्वर्गीय महादेव दलवी भाऊसाहेब स्मृती चषक 2026 आपण पाहत आहात. 4D प्लसचा महासंग्राम. आणि आज कालपेक्षा मॅन ऑफ द मॅच एक वाढवून देण्यात येत आहे. श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस कडनं केक पेस्ट्री देण्यात येत आहे. धन्यवाद वैभव जालके, स्वप्नील जालके. इथे मात्र बॅटची कडा अपील होते. शॉर्ट टर्नमॅनला क्षेत्ररक्षक आहेत. कुठल्याही प्रकारची चुकी करत नाही. लेग बाईटच्या रूपाने एक धाव. धावसंख्या पेस्ट्री नेहमीच केक क्राऊन परेश गोराटकरच्या माध्यमातून आहे. नाव जरी हलकी असेल पण पेस्ट्री हेवी आहे. इथे मात्र हा चेंडू बॅकवर्ड स्क्वेअर लेग खेळले. लॉंग लेग बॉर्डर लाईनच्या बाहेर. हा चौकार जातोय.
प्रयत्न तर खूप चांगले झाले होते. 40 वर्षाहून अधिक वय असलेले खेळाडू खेळत असताना अजून किती प्रयत्न करायला पाहिजेत. शरीराच्या बॅटमधनं पहिला चौकार येतोय तिसऱ्या षटकामध्ये. धावसंख्या 4 ने पुढे सरसावली. धावसंख्या झाली ती 29. मागील सामन्यामध्ये सुद्धा चांगली गोलंदाजी बेबी स्पोर्ट इताडे संघाकडनं आपल्याला पाहायला मिळालेली. आता इथे मात्र सन्मानजनक धावसंख्येकडे वाटचाल अमर स्पोर्ट कासनेची आपल्याला पाहायला मिळते. जर या स्पर्धेमध्ये राहायचं असेल 50 धावा धावफलकावर जमा करणे अनिवार्य आहे. कारण मधुकर वेलेकर ज्या प्रमाणचे फॉर्म मध्ये आहेत तर मात्र बॅटच्या पट्ट्यामध्ये येत नाहीये. एक धाव पूर्ण. दुसरे धावेचा प्रयत्न होईल का? एक तर धाव झाली आहे. दुसरे धाव सुद्धा घ्यायचा प्रयत्न शरद आलके यांचं. 2 धावा सहज पूर्ण. 2 ने धावसंख्या पुढे सरसवली आहे. धावसंख्या तिसरे षटक मार्गस्थ असताना 31-31. चौदरपाडा संघ उपस्थित आहे. देवरुंग संघाच्या कर्णधाराला विनंती आहे आपण या नाणेफेकीसाठी देवरुंग संघ. जय देवरुंग सुद्धा संघ आलेला आहे. धन्यवाद. इथे मात्र बॅकफुटला गेले. शॉर्ट पूल गेले. क्षेत्ररक्षक आहेत तिकडे. डीप स्क्वेअर लेगला एक धाव तर पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? आणि शरदला माघारी परतावं लागलंय. आता येत विस्फोटक फलंदाज अमोल दलवीची एंट्री होते मैदानाच्या आतमध्ये. 3 षटक समाप्त झालेली आहेत. 3 षटकाच्या समाप्तीनंतर एकूण धावसंख्या धाव फलकावर आपल्याला पाहायला मिळते ती 32. अमोल दलवी येत आहेत. अमोल दलवी येत आहेत. विस्फोटक फलंदाज आहेत अमोल. मोठी फटकेबाजी करावीच लागेल या स्पर्धेमध्ये राहायचं असेल तर. उद्या आपल्या ह्या व्यासपीठावरनं आपण शैक्षणिक साहित्याचं वाटप करणार आहोत आमच्या जिल्हा परिषद शाळा कासनेसाठी. ओव्हर झालेली आहे. उद्या शैक्षणिक साहित्याचं वाटप आपण या व्यासपीठावरनं करणार आहोत. अनेक सामाजिक कार्यकर्त्यांच्या शुभ हस्ते अमर स्पोर्ट कासनेच्या माध्यमातून शिक्षण शैक्षणिक साहित्य जिल्हा परिषद शाळा कासनेला आपण सुपूर्द करणार आहोत. गोलंदाज नानू सुतारसाठी. इथे मात्र पहिला चेंडू खाली राहिला होता. निर्धाव चेंडूची सांगता पडल्यानंतर थोडासा खाली राहिला. धावसंख्या 3 षटकानंतर 32 होती. आता 4थं षटक संजय तिसकरचं. नानू सुतार फॉर्म मध्ये आहेत. पहिला चेंडू खेळलेत आणि एक डॉट बॉल. इथे मात्र हा चेंडू कव्हरच्या रिझल्ट मध्ये खेळले. चांगला फटका आहे. एक धाव तर पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न झालाय. 2 धावा सुद्धा सहज पूर्ण. तिसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? नाही. 2च धावा. दोन चेंडू झाले आतापर्यंत. 2च धावा खर्च करतोय. चांगली गोलंदाजी संजय तिसकरच्या माध्यमातून बेबी स्पोर्ट इताडा संघ चांगली टिचून गोलंदाजी करतायत पहिल्या सामन्यापासून. इथे मात्र हा चेंडू अपील झाली आहे. बेबी पाटील स्वतः आहेत. भगवान पाटील. 2 धावा तर यायचा प्रयत्न. तिसऱ्याचा प्रयत्न होईल का? आणि अमोल थोडेसे पुढे निघून गेलेत. 2 धावा. खरं तर एकही धाव या चेंडूवर नव्हती पण मात्र यष्टी रक्षकाकडनं चुकी झाली. शॉर्ट फाईन लेगच्या क्षेत्ररक्षकाकडनं चुकी झाली आणि 2 धावा बहाल केल्या. या 2 धाव्याने धावसंख्या पुढे सरसावली. धावसंख्या झाली ती 36. 3 चेंडू शिल्लक आहेत या पारीमध्ये. 3 चेंडूमध्ये किती धावा जमा करतील अमर स्पोर्ट कासने? पान उत्सुकतेचं राहील.
दोनच चौकार आतापर्यंत आपल्याला या पारीमध्ये पाहायला मिळालेत. इथं मात्र अजून एक चांगला चेंडू होता. एक धाव तर पूर्ण. दुसऱ्या धावीचा प्रयत्न होईल का? अमोल 2 धावा सुद्धा सहज पूर्ण करतोय. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. कारण बॅटवर चेंडू येत नसताना पळून धावा जमा करणे किती महत्वाचं असतं. 38 धावा धाव फलकातून 2 चेंडू शिल्लक आहेत. या 2 चेंडूवर जर 6 ते 7 धावा जमा झाल्या तर मात्र एक चांगल्या स्थितीमध्ये अमर स्पोर्ट कासने आपल्याला पाहायला मिळेल. चौदरपाडा संघाचे कर्णधार या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. तसेच जय हिंद देवरुंगचे कर्णधार सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. आपण या टॉस बॉक्स मध्ये येऊन आपण स्थानापन्न व्हायचं आहे. यानंतर आपला सामना आहे. 2 चेंडू शिल्लक आहेत. संजय तिसकर गोलंदाजी मार्कवर. गोलंदाज नारू सुतारसाठी आणि निर्धाव चेंडू आहे. कुठल्याही प्रकारची धाव दिली जाणार नाही. आणि शेवटचा चेंडू असेल. नियमानुसार जर आपण पाहिलं तर एसटी रक्षकाच्या हातामध्ये चेंडू गेल्यानंतर कुठल्याही प्रकारची धाव दिली जाणार नाही, धावबादी दिलं जाणार नाही. याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे. आपण भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट संघटनेच्या नियमानुसार ही स्पर्धा खेळवत आहोत. निश्चितच शेवटचा चेंडू असेल आणि किती धावा समा करतील हे पाहणं उत्सुकतेचं राहील. धावसंख्या स्थिरावली आहे. आता मात्र 38 या आकड्यामध्ये पूर्णपणे बांधून ठेवले गोलंदाजांनी. एकही षटकार या पारीमध्ये आपल्याला पाहायला मिळाला नाही. इथे मात्र फुल टॉस चेंडू होता. फुल टोल वसूल करता आला नाही नानूला. 2 धावा तर सहज पूर्ण केल्या. तिसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? आणि 2च धावा. म्हणजे 4 षटक समाप्त झालेले. 4 षटकाच्या समाप्तीनंतर एकूण धाव संख्या धाव फलकावर आपल्याला पाहायला मिळते ती 40. 41 धावांचं आव्हान. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या 13. दुसऱ्या षटकामध्ये धावा आल्या 9. त्यानंतर किशोर वेलेकर 10 धावा खर्च करतोय आणि शेवटच्या निर्णायक षटकामध्ये धावा आल्या फक्त आणि फक्त 8. टॉस साठी या जय हिंद देवरुंग वर्सेस चौदरपाडा. गावदेवी चौदरपाडा. जय हिंद देवरुंग. गावदेव चौदरपाडा. चला मी बंटीजी पाटील साहेबांना विनंती करेल आणि आदरणीय निवृत्ती मगर साहेबांना विनंती करेल आपण टॉस साठी या. आपल्या समवेत आमचे सन्माननीय पाहुणे आदरणीय बंटीभाई पाटील, निवृत्ती मगर सर, तसेच दिनेशजी गोंदी साहेब नाणेफेकी करतील. जय हिंद देवरुंग वर्सेस जय गावदेव 40+ क्रिकेट संघ चौदरपाडा. 4 षटकांचा सामना असेल. नाणेफेकी करतील. मी बंटीभाईंना विनंती करेल आपल्या शुभ हस्ते आपण मगर सरांना विनंती करेल आपल्या शुभ हस्ते आपण नाणेफेकी करायची. एका बाजूला हेड एका बाजूला टेल. कोण बोलतंय? चौदरपाडा संघ म्हणताय टेल आणि आलंय हेड म्हणणं आणि हेडच आलंय. धन्यवाद. चला मी आदरणीय आमच्या मान्यवरांना विनंती करेल की आपण पुन्हा असनास्त व्हायचं आहे. दोन्ही संघांना शुभेच्छा देऊन पुन्हा आपण असनास्त व्हा. निर्णय थोड्या वेळातच आपल्यापर्यंत पोहोचेल. ओ टू कॉमेंट्री बॉक्स.
धन्यवाद सचिन दादा. नाणेफेकी झालेली आहे आणि डिसिजन येणाऱ्या पहिल्या 2 षटकाच्या समाप्तीच्या अगोदर येऊ द्या. आणि दोन्ही टीमचे कॅप्टन आपण व्यासपीठावर विराजमान व्हा. आपला सन्मान केला जाईल या व्यासपीठाच्या माध्यमातून. आजचा तिसरा दिवस स्पर्धेचं अगदी टोटल फायटिंग टोटल इथे नक्कीच अमर स्पोर्ट्स कासने संघाच्या माध्यमातून पाहायला मिळेल. आता आपण सत्कार समारंभाकडे वळणार आहोत. आदरणीय सन्माननीय ईगल ग्रुपचे सर्वेसर्वा बंटीभाई पाटील यांना आपण सन्मानित करणार आहोत. मी रामदासजी शेळके साहेबांना विनंती करेल आपल्या शुभ हस्ते आदरणीय बंटीभाई पाटील यांना सन्मानित करायचं आहे. मायेची शाल पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन. एक उत्तुंग व्यक्तिमत्व आहे. भगवानजी भोईर साहेबांचे अतिशय जवळचे मित्र आणि नेहमीच त्यांच्या माध्यमातून ह्या स्पर्धेला असेल या गावातील प्रत्येक कार्यक्रमाला त्यांच्याकडनं नेहमीच मदत होत असते आणि ते नेहमीच या स्पर्धेला शुभेच्छा देण्यासाठी येत असतात. बंटीभाई वेलकम. तसेच आदरणीय निवृत्ती मगर सरांना सन्मान करण्यासाठी मी रामदासजी शेळके साहेबांना विनंती करेल आपण आपल्या शुभ हस्ते निवृत्ती मगर सरांना सन्मानित करा. हे व्यक्तिमत्व मित्रांनो अतिशय साधं व्यक्तिमत्व आहे. साधं राणीमान आणि उच्च विचारसरणी एक वेल एज्युकेटेड व्यक्तिमत्व आहे आणि आपल्या तळागाळामधील ज्या घटकांना शैक्षणिक किंवा एखादी मेडिकलची मदत पाहिजे असते त्यावेळेस हे व्यक्तिमत्व धावून जातं आणि मदत करणारे व्यक्तिमत्व जिजाऊ संस्थेच्या माध्यमातून एक जिजाऊ संस्थेचं एक आधारस्तंभ आधारवाड म्हणून त्यांना आपल्या तालुक्यामध्ये पाहिलं जातं. असे निवृत्ती मगर सर वेलकम. धन्यवाद मगर सर आपण या स्पर्धेला आलात. या स्पर्धेची शोभा वाढवलीत त्यासाठी धन्यवाद व्यक्त करतो. तसेच आदरणीय दिनेशजी गोंदली साहेबांना सुद्धा आपण सन्मानित करणार आहोत. मी आदरणीय रामदासजी शेळके साहेबांना विनंती करेल आपल्या शुभ हस्ते आपण दिनेशजी गोंदली साहेबांना सन्मानित करायचं आहे. मायेची शाल पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन ईगल ग्रुपचे सभासद आहेतच पण आमच्या कासनेगावचे एक प्रसिद्ध व्यक्तिमत्व आहे. प्रतिष्ठित नागरिक आहेत आणि ह्या मंडळावर ज्यांचं विशेष प्रेम आहे त्यांच्या माध्यमातून मानवदी सिरीजची एक आगळी वेगळी गिफ्ट बॉक्स देण्यात येत आहे. धन्यवाद. यानंतर मी सन्माननीय आमच्या कासनेगावचे माजी पोलीस पाटील आदरणीय देवीदासजी वारगडे साहेब आमच्या दादांना आपण सन्मानित करणार आहोत. मी विनंती करेल आपण पुढे यायचं आहे. देवीदासजी वारगडे साहेब दादा. देवीदासजी वारगडे साहेबांना मायेची शाल पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करण्यात येत आहे. धन्यवाद दादा आपण या ठिकाणी आलात. कार्यक्रमाची शोभा वाढवली त्यासाठी धन्यवाद व्यक्त करतो. अनेक वर्ष पोलीस पाटीलची भूमिका गावात कायदा सुव्यवस्था आणि शांतता राखायचं काम देवीदासजी वारगडे साहेबांच्या माध्यमातून झालं. तसेच आदरणीय जयरामजी दलवी साहेबांना आपण सन्मानित करणार आहोत. मी विनंती करेल रामदासजी शेळके साहेबांना की आपण सन्मानित करा जयरामजी दलवी काकांना. धन्यवाद. मायेची शाल पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करत आहेत आदरणीय जयरामजी दलवी काकांना. तसेच पुंडलिकजी दलवी साहेबांना सन्मानित करण्यासाठी मी आमंत्रित करेल रामदासजी शेळके साहेबांना की आपण साहेबांना सन्मानित करा. उद्या यायचं. तसेच सुनीलजी म्हात्रे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. सुनील म्हात्रे साहेब आपण या. सन्माननीय जगदीशजी ठाणके साहेबांना आपण सन्मानित करणार आहोत. जगदीशजी ठाणके साहेबांना सन्मानित करणार आहोत. मी विनंती करेल रामदासजी शेळके साहेबांना आपल्या शुभ हस्ते जय हिंद देवरुख संघाचे कर्णधार जगदीश ठाणके यांना आपण सन्मानित करा. जय हिंद देवरुख संघाचे कर्णधार. आणि पहिला चेंडू होता इथे मात्र हवेमध्ये होता. झेल सुटली आणि 4 धावा.
धन्यवाद. सुरुवात चांगली झाली आहे, चौकाराने सुरुवात केली आहे. नाना गोंदली यांच्या अगेन्स्ट मधुकर वेलेकर यांच्या बॅटमधून येणारा हा पहिला चौकार पाहायला मिळाला. षटक क्रमांक पहिला सुरू आहे. 41 धावा डिफेन्स करायचे कासने टीम संघाला. गतीमध्ये परिवर्तन, चांगला चेंडू टाकला गेलाय. मात्र त्याच्यावर शॉर्ट फाइंडिंगला एक चांगली धाव देखील पूर्ण केली गेली आहे. लेग बायचा इशारा पंचांच्या माध्यमातून. आपण दुसऱ्या दिवसामध्ये उल्लेख केला होता की त्रिमूर्ती या स्पर्धेमध्ये नाही, मात्र आज ती कमी इथे पूर्ण केली गेली. सुनील म्हात्रे सरांची उपस्थिती आहे आणि सध्या वारेट प्रीमियर लीग मध्ये माधव ठाकरे सर पंचांच्या भूमिकामध्ये भाऊ पाटील यांना त्यांनी शुभेच्छा दिलेल्या आहेत. गोलंदाज नाना गोंदली कमबॅक करताना आपल्या गोलंदाजीमध्ये. पुढचा चेंडू, मोठा फटका केला, ऑन साइडला स्विंग केले चेंडूला. आम्हाला आहे चुकी. तिसऱ्या प्रयत्नामध्ये ही झेल पकडली गेली आहे आणि अगदी पहिला झटका इथे लागलेला आहे. चिंतामण वेलेकर बॅक टू डग आउट. कम्मालीची झेल पाहायला मिळाली. अगदी चेंडूवर लक्ष ठेवला होता. 1, 2 आणि तिसऱ्या प्रयत्नामध्ये ही तिसऱ्या अटेम्प्ट मध्ये झेल पकडली गेली आहे. बॅटर इज आउट. येस, आपण चेक करूया. आमचे सुरेश घरस सर चेक करतायत. तिसरे पंच कोणत्या संघावर अन्याय होणार नाहीये, कारण की अमर स्पोर्ट कासने या स्पर्धेचे आयोजक आहेत. ते मैदानामध्ये ते देखील सांगत आहेत की चेक करा, डाऊट जो असेल तो नक्कीच काढून टाका. यस, तिसऱ्या पंचाने देखील निर्णय घेतले की बॅटर आउट आहे. चांगली झेल पाहायला मिळाली. चला, नवीन फलंदाजी आहे आपण मैदानाच्या आतमध्ये. पहिला धक्का अगदी नाना गोंदली यांनी विकेट घेतलेला आहे. समाजकारण आणि समाज सेवक आपण म्हणतोय. आयुष्यामध्ये 40 वय गाठल्यानंतर आपल्याकडे संपत्ती किती आहे त्याला महत्व नाही, तर आपण दुसऱ्याला किती देऊ याला फार महत्व आहे. म्हणून नेहमी नाना गोंदली प्रत्येकी स्पर्धेमध्ये विकेट हॅट्रिक, चौकारांच्या हॅट्रिकसाठी त्यांच्या माध्यमातून देण्यात आलेला स्पोर्ट टी शर्ट सध्याच्या घडीला चर्चेमध्ये व्हायरल झालेला आहे. कारण की प्रत्येक खेळाडूला तो स्पोर्ट टी शर्ट मिळालेला आहे चाचणी स्पर्धेपासून. मग आमचे पंच असो, समालोचक असो, त्यांना देखील त्यांनी टी शर्ट पुरवलेले आहेत. मग हिवाळ्याचा महिना आहे, गुलाबी थंडी सर्दियों का महिना आहे आणि जॅकेट देखील त्यांच्या माध्यमातून देण्यात आलेले आहेत. नाना गोंदली चांगली गोलंदाजी करताना पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न. अजून एक चांगला चेंडू पाहतोय आपण. सुंदर अशी गोलंदाजी पाहतोय. अजून एक चांगला ड्राईव्ह पाहतोय आपण. ऑन साइडला अमोल आहे तिथे. चांगली फिल्डिंग पाहतोय आपण. भगवान पाटील आलेले आहेत मैदानाच्या आतमध्ये आणि आता अल्पेश गायकवाड यांनी देखील रक्कम लावली आहे. षटकारांच्या हॅट्रिक साठी 1000 रुपये. 2 मध्ये 2 षटकार ठोकले तर 500 रुपयाचा पारितोषिक अल्पेश गायकवाड यांच्या माध्यमातून असेल. आमचे गुणलेखक देखील पारितोषिक लावताना. आणि सुरुवात तर चांगली आहे. इनपिचच्या वरतून कडक स्ट्रोक पाहायला मिळते. नो चान्स. चेंडू झाला सीमा रेखा पार. येतोय चौकार. जी सुरुवात हवी होती ना ती सुरुवात मिळाली आहे. कारण की 41 धावा बनवायचे आणि प्रति षटकामागे 10.25 ची सरासरी गाठायची आहे आणि त्याच्यामध्ये 10 धावा ऑलरेडी आता लागलेल्या आहे स्कोर कार्डवर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. अजून इथून 18 चेंडू 31 धावांचा हा समीकरण आहे आणि कधीही पलटवार करू शकतात कासने टीम घरच्या मैदानावर. होम ग्राउंड आहे, अनुभव भरपूर आहे. पहिल्या मॅच मध्ये अगदी धावांचा पाऊस पडला होता, मात्र या मॅच मध्ये फक्त त्यांना 40 धावा बनवता आल्यात. 41 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे. पाणी मैदानाच्या आतमध्ये येत आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतरच पाणी मैदानामध्ये घ्यावं लागला इथे बीबी स्पोर्ट इतारी टीम संघाला. षटक क्रमांक दुसरा कोणता गोलंदाज असेल तो पूर्णपणे कमबॅक करून देईल. जास्तीत जास्त विकेट आणि कमीत कमी डॉट चेंडू पाहायला मिळतील का कासने संघाच्या माध्यमातून, तीच चर्चा सध्या मैदानामध्ये सुरू आहे.
शरद अलके आहेत, भगवान भोईर, अमोल आहे तिथे, नाना गोंदली आहे, नानू सुतार आहे, विचार करतायत. आणि आता काशीनाथ दादा देखील जॉईन झालेले आहेत. म्हणजे चर्चेनुसार आता किती कम खर्च होईल या गोष्टीकडे लक्ष असणार आहे. षटक क्रमांक दुसरा तयारी करताना काशीनाथ आपण पाहतोय. काशीनाथ गगे षटक क्रमांक दुसरा महत्वाचा षटक. इथून जर धावा आल्या तर मग बीबी स्पोर्ट इताडे टीम संघाला कोणीच रोखू शकणार नाही मैदानामध्ये, कोणताच गोलंदाज नाही. मग इथून जर धावांना रोख लावली तर मग चांगली गोलंदाजी पाहायला मिळेल कासने टीम संघाच्या माध्यमातून. त्यानंतर होणारा सामना अतिशय जबरदस्त आडोस पडोस की लढाई पाहायला मिळेल. चौदरपाड्यावरून देवडून जास्त लांब नाहीये, मात्र एकत्र आलेले आहेत तर संध्याकाळपर्यंत एकत्र खेळतील हीच अपेक्षा आहे. जय गावदेव चौदरपाडा आणि जय हिंद देवरुंग. पाहूया आज रविवार आहे, भगवान पाटील मैदानामध्ये खेळत आहेत. अल्पेश गायकवाड यांचा जो पारितोषिक आहे तो पारितोषिक पटकवतील का? एका षटकारासाठी त्याने पारितोषिक लावलाय 1000 रुपये. क्या बात आहे. थोडंसं पारितोषिक मध्ये बदल, एका षटकारासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. काशीनाथ गगे महत्वाचं षटक. फील्ड पोझिशन बघितलं तर आता लॉंगॉनला भगवान भोईर आपल्याला पाहायला मिळते, अमोलला मिड विकेट क्षेत्रामध्ये, नानू सुतार अगदी वाईडिश मिड विकेट मध्ये पाहतो आपण. आणि आता नाना गोंदली आपण पाहतोय स्क्वेअर लेग डीप मध्ये. आणि हा स्ट्रोक समोर व्ही शेप मध्ये खेळले. अमोल चेंडूपर्यंत पोहोचलाय, हलकासा मिसफील्ड, सिंगल डबल मध्ये कन्वर्ट इथे केला जात आहे. 2 धावा पूर्ण होत आहेत. बीबी स्पोर्ट इताडे टीम संघाने देखील या चुका भरपूर केल्या जिथे मिसफील्ड जास्त राहिली. आणि आता ही चुका आपल्याला पाहायला मिळतात की पहिल्या चेंडूवर इथे अमोलने केली आहे 2 धावा, जिथे सिंगल धाव होती तिथे 2 धावा पूर्ण केल्या जातात. धाव संख्या 12 धावा धावफलकावर. 29 धावांची आवश्यकता आहे. 17 चेंडूंचा खेळ आहे. सुंदर असा हा फटका आपण पाहतोय. लॉंगॉनला भगवान शेठ भोईर आपण पाहतोय तिथे फिल्डिंग पोझिशन मध्ये. डायरेक्ट हिट नक्कीच लागली आहे आणि हा फलंदाज बाद आहे. विकेट. करे कोई भरे कोई. आणि ज्या विकेटची आवश्यकता होती भगवान पाटील यांचा विकेट मिळालाय. आता ते देखील खेळपट्टीवर थांबण्याचं नाव घेत नव्हते, वारंवार पुढे येत होते. गेम प्लॅन बी आहे कारण की येणारा फलंदाज स्ट्रॉंग आहे हे ठाऊक आहे. मात्र तुम्हाला सांगू इच्छितो की भिवंडी तालुक्यामध्ये एक असा खेळ झाला होता जे गावदेव वडूनवगड टीम होती. आमचे समालोचक मित्र ज्ञानेश्वर चिकणे सर 8 संध्या होत्या रनआउट करायला, त्याला कोणीच आउट केला नाही. मग त्यानेच धावा मारल्याने मॅन ऑफ द मॅच देखील त्यालाच मिळाली. असा देखील खेळ होतो, आपण नेहमी बघत असतो. सावंत पाटील आल्यात क्रमांक 4 वर मैदानाच्या आतमध्ये. श्रावण पाटील यांना देखील चांगली फलंदाजी करावी लागेल. काशीनाथ गगे प्रयत्न करतोय. गतीमध्ये परिवर्तन, चेंडू चालय हवेमध्ये, मात्र शतरक्षक 1 बाउन्स नंतर चेंडूला फील्ड करतोय. थ्रो येतोय मात्र 2 धावा रोखू शकत नाहीये. 2 धावा कंप्लीट होत आहेत. 2 धावाने धाव संख्या 15 धावा धावफलकावर. नेक टू नेक फाईट बॅक आहे. नक्कीच 50-50 मॅच आपल्याला पाहायला मिळते सध्या तरी. कमालीचा खेळ, कमालीची गोलंदाजी. काशीनाथ गगे पुढचा चेंडू टाकताना आपण पाहतोय. पुन्हा एकदा ब्लॉक हॉल मध्ये चेंडू टाकलाय, खोदून काढलाय चेंडूला वाईड ऑफ लॉंग ऑफ मध्ये. चांगली फिल्डिंग आहे, एक सिंगल धाव आलेला आहे आणि कमालीची गोलंदाजी केली आतापर्यंत. सिंगल डबलनेच इथे धावा बनवल्या जात आहेत. धाव संख्या धावफलकावर होते ती 16 धावा. पंचवीस धावांची अजूनही आवश्यकता आहे आणि चेंडूचा खेळ बाकी आहे 14. वेलकम सन्माननीय दिलीप जाधव साहेबांची उपस्थिती होत आहे. लोणारगावचे ग्रामसेवक, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे या व्यासपीठावर. अतिशय सुंदर असा हा चेंडू, डॉट चेंडू आणि टाळ्यांचा आवाज नक्कीच होत आहे. एका चेंडूचा खेळ बाकी या षटकातील. इथून जर मोठा फटका आला नाही तर दबाव बीबी स्पोर्ट इताडे टीम संघावर देखील होऊ शकतो. स्टार 11 लोणार टीम संघाचे सर्व आणि याचा कॅप्टन आमचे मित्र देखील आहेत दिलीप दादा, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. ग्रामसेवक आहेत.
मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, अजून एक डॉट चेंडू पाहतोय आणि कमालीची इथे ओव्हर पाहायला मिळाली. जर षटक आवडला असेल जोरदार डाल्या होऊन जातात काशीनाथ गागेसाठी. कंट्रोल गोलंदाजी, फक्त आणि फक्त 6 धावा खर्च केल्या, एक रनआउटचा विकेट देखील मिळाला, मात्र सुंदर अशी गोलंदाजी पाहायला मिळाली. आणि आता मॅच थोडीशी आता कासने टीम संघाच्या पक्षामध्ये आली आहे. पुढच्या मॅचचा टॉस झालेला आहे. चौदरपाडा टीम आपण आपला डिसिजन कळवायचं आहे. 2 षटक समाप्त झाले. फिल्डिंग यस, यानंतर चौदरपाडा टीम फिल्डिंग करणार आहे. षटक क्रमांक 3 कोण टाकणार हा विचार सध्या आपण पाहतोय की मैदानामध्ये केली जाते. खर्च फुल केलाय स्पर्धेमध्ये. मॅन ऑफ द मॅच 7 अवॉर्ड इथे आहेत. ट्रॉफ्या देखील अतिशय जबरदस्त ट्रॉफ्या आहेत. मॅन ऑफ द सिरीज, उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट फलंदाज, सर्व ट्रॉफ्या चांगल्या आहेत. आणि शिस्तबद्ध संघासाठी देखील आहे. प्लेअर ऑफ द डे देखील आहे. काय नाही ठेवलं याच्यामध्ये, सर्वच काही गोष्टी आहेत त्या भगवान दादा आणि नाना गोंदली यांच्या माध्यमातून आपण पाहतोय आणि त्यांच्या अमर स्पोर्ट कासने टीम संघाच्या माध्यमातून सर्व वरिष्ठ खेळाडूंना देखील सन्मानित केलं जाईल. हे फार महत्वाचं आहे आणि कमी स्पर्धेमध्ये ती संकल्पना पाहायला मिळते. दिलीप दादा, आपण देखील वयाच्या 58 पर्यंत आल्यात, आपण देखील इथे उपस्थित झाल्यात, हे फार महत्वाचं आहे. आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. अमोल दळवी नो डाऊट बडा नाम, मात्र चांगली गोलंदाजी करावी लागेल आणि इथून फक्त 2च मोठे फटके खेळायचे आहेत बीबी स्पोर्ट इतारे टीम संघाला, कारण की धावा झालेल्या आहेत त्या 16 धावा. धावफलकावर 25 धावांची अजूनही आवश्यकता आहे. 12 चेंडू 25 धावा. कोणता खेळाडू सिल्वर जुबली बनवेल येणाऱ्या काही चेंडूंवर माहिती पोहोचली जाईल. जय हिंद देवरुंग आणि जय गावदेव चौदरपाडा अशी लढत. यानंतर महेश दलवी साहेबांच्या माध्यमातून विकेटच्या हॅट्रिकसाठी अमोल दलवी यांच्यासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. गोलंदाज सुरू करायचे आपण. अमोल वेल जास्त घेत आहे आपण. पहिला चेंडू हवेमध्ये होता, शतरक्षक दूरवर आहे, मात्र राहुल पोहोचलाय तिथे. अगदी चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. आणि आता म्हणू शकता दुपारचा वेळ झालेला आहे आणि वेळ जर बघितला तर 12:48 म्हणजे दुपारच्या भोजनाचा वेळ आहे. जर मॅच जिंकली तर आरामात जेवण करून 3 वाजता पुन्हा मैदानामध्ये यावं लागेल. जर मॅच हरली तर दिवसभर बाउंड्री लाईनच्या मागे आणि व्यासपीठावर फक्त चर्चा होईल. म्हणून तुम्हाला चांगला खेळ करावा लागेल. इलाका हमारा तो फिर धमाका भी हमारा होना चाहिए. मात्र बीबी स्पोर्ट इतारे टीम संघ अशी आहे, क्लिअरिस्टिक टीम आहे. संघाकडे 7 फलंदाज आहेत. सुरुवात तर चांगली केली आहे. मोठा फटका खेळलाय, चेंडू हवेमध्ये, झेल पर्यंत पोहोचणं फार महत्वाचं होतं. पहिल्या टप्प्यानंतर चेंडूला फील्ड केली आहे, थ्रो मात्र थोडासा वाईट आलाय आणि त्याच्यावर आपण पाहतो की 2 धाबा पूर्ण केलेत. 70-70 कंपनीचा चेंडू आहे आणि त्याचा स्लोगन असा आहे की लगा तो सिक्सर. आणि त्याच्यावर मोठे फटके खेळण्याचा इथे क्रम सुरू केला बीबी स्पोर्ट इतारे टीम संघाच्या माध्यमातून. धाबा झालेल्या आहेत त्या 19 धाबा. 40+ क्रिकेटचा आपण पाहतोय की ही संघटना जेव्हा सुरू झाली होती, कुंदन पाटील साहेबांनी ही संघटना सुरू केली होती. संस्थापक अध्यक्ष आहेत, अध्यक्ष आमचे संजयभाई म्हात्रे यांच्या संकल्पनेतून ही सध्या तरी असोसिएशन कमिटी जी आहे ती सध्या सुरू आहे. पुन्हा चेंडू हवेमध्ये, भगवान भोईर चेंडू खाली आहे, झेल सुटणार नाहीये कारण की झेलच्या खालती भगवान भोईर आहे. भरपूर दिवसानंतर त्यांना आनंद मिळाला की भगवान भोईर यांनी जेल पकडले आणि थोडंसं डान्सिंग नृत्य त्यांचं पाहायला मिळालं प्रेक्षकांना. असं कमी मित्रांनो, पुंडलिक दलवी साहेब आपल्या प्रत्येक संघटनेच्या जेव्हा स्पर्धा असतात तेव्हा त्यांची उपस्थिती नसतो. आज गावामध्ये स्पर्धा आहे आणि आपल्या गावाचं क्रिकेट ज्या खेळाडूंनी सुरू केलेला आहे, जो कासने टीमचे सर्व खेळाडू आपण पाहतो एन्जॉयमेंट करताना मैदानाच्या आतमध्ये आणि पुंडलिक दळवी आपण यांना व्यासपीठाच्या समोर एन्जॉयमेंट करताना आपण पाहतोय. विकेट नंतर थोडासा डान्स मात्र मैदानाच्या आतमध्ये नवीन बॅटर आलेला आहे किशोर वेलेकर आपण यांना पाहतोय. इथून आता रणनीती साफ दिसतोय की इथून आता या धावा बनवाव्याच लागतील. किशोर 5व्या क्रमांकावर आलेला आहे.
धाबा बनवाव्या लागतील. गोलंदाज अमोल, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, बॅटची एज अँड गॉन, विकेट. क्या बात है, कम ऑन डीजे. हॅट्रिक ऑन, आणि हॅट्रिक पूर्ण झाली तर 1000 रुपयाचं पारितोषिक देखील आहे. महेश दळवी यांच्या माध्यमातून बॅक टू बॅक दुसरा विकेट. दबाव बीबी स्पोर्ट इताडे टीम संघावर दबाव आलेला आहे. कमालीची गोलंदाजी पाहतोय आपण. विकेट कीपर कॅप्टन आहे टीमचे माहिती आहे, जर ही झेल झाली नाही तर संध्याकाळी फक्त माझ्या नावाची चर्चा होईल. आणि त्यांची अतिशय जबरदस्त झेल पाहायला मिळाली शरद आलके यांच्या माध्यमातून. मात्र गोलंदाज अमोलचं देखील आम्ही कौतुक करू. फक्त 3 धावा 4 चेंडूमध्ये 2 विकेट आणि हॅट्रिक ऑन आहे. हॅट्रिक पूर्ण होते का पाहूया आपण. आणि आपल्या संघाचे उत्कृष्ट खेळाडू आहेत नाना गोंदले यांचं टी शर्ट प्राप्त करतील का पाहूया आपण. हॅट्रिक चेंडू चालला सीमा रेखा पार, येतोय षटकार. धन्यवाद डीजे. मध्ये कमबॅक होताना बीबी स्पोर्ट इताली टीम संघाचा आपण पाहतोय. षटकाराने आगाज करताना हम भी किसी से कम नाहीये आणि षटकार इथे बॅट मधून निघताना आपण पाहतोय रोशन पाटीलच्या बॅट मधून षटकार निघलाय. धावसंख्या 25 धावा धावफलकावर. पुढचा चेंडू, शेवटचा चेंडू, विकेट येईल का. स्वतः गोलंदाज चेंडू खाली आहे आणि झेल सोडलाय. कोणाचा झेल सोडलाय. मात्र एका चेंडू 2 जिवंत मिळणार नाहीये. रनआउटचा विकेट, महत्वाचा विकेट. रोशन बॅक टू डग आउट. पंधरा धावांची आवश्यकता आहे. जसं आपण उल्लेख केला होता आमच्या एक्सपर्ट स्कोररने सांगितले की शेवटच्या षटकापर्यंत 15 धावा जर राहिल्या ना मग कासने टीम संघ जिंकेल. आता पाहूया स्कोररचा शब्द लकीर असेल का. चला फिल्डिंग लावून घ्या. आता गोलंदाज कोण असेल हा थोडासा. टीम मीटिंग मध्ये 6 खेळाडू एकत्र जोडले. 6 चेंडू 15 धावांची आवश्यकता आहे. 26 झालेले आहेत. 26 धावा झालेल्या आहेत. अजूनही 15 बनवायचे आहेत. एकीकडे 6 जणांची मीटिंग सुरू आहे, एकीकडे दोघांची, आणि दोघांना काहीच पडले नाही त्या मीटिंग मध्ये. आणि एक बाउंड्री लाईन षटक समाप्त झालंय. जयवंत कोलेकर यांनी मीटिंग मध्ये उपस्थित दाखवली नाहीये. बुम बुम सुभाष थोडस लांब उभे आहेत कारण की एकत्र येणं फार महत्वाचं आहे. चौदरपाडा टीम संघाचे कॅप्टन अल्पेश गायकवाड यांना संपर्क साधायचा आपण. जय गावदेव चौदरपाडा टीमचे कॅप्टन. 6 चेंडू 15 धावा. आता पुन्हा एकदा नाना गोंदले आपण पाहतोय एका खेळाडूला घेऊन चर्चा करताना. चला फिल्डिंग लावून घ्या आपण. पाणी घेतला गेलाय. आता सध्या तरी गोलंदाजाने फलंदाजांना पाणी पाजण्याचं काम केलंय मैदानामध्ये. एक आहे की पहिल्या षटकामध्ये एक मोठा फटका आला होता नाना गोंदलीच्या अगेन्स्ट. त्यानंतर अमोलच्या अगेन्स्ट एक षटकार आला होता. त्यानंतर नियंत्रण गोलंदाजी पाहायला मिळाली. आता इक्वेशन हा देखील सोपं नाहीये. 6-15चं इक्वेशन आहे. कधी कधी 6 चेंडूमध्ये 25 धावा देखील बनताना आम्ही बघितल्यात. पोटीप्ले संघटनेच्या माध्यमातून 19 धावा 4 वेळा आम्ही बघितलेल्या आहेत. आज 15 धावांचं इक्वेशन 4 वेळा आलेला आहे. पाहूया आज अमरस्पोर्ट कासने टीम. आज रविवार आहे, सुट्टीचा दिवस आहे. प्रत्येक जण जॉबला जात असतो. आज सुट्टी आनंदाचा दिवस. एकमेव ठिकाण आहे स्वर्गीय महादेव भाऊसाहेब यांच्या नावाची जी स्पर्धा आहे त्या स्पर्धेमध्ये अमरस्पोर्ट कासने संघाचं आयोजन आहे. तर तुम्ही या, एन्जॉयमेंट करा. युट्यूबच्या माध्यमातून देखील अनेक प्रेक्षक जोडलेले आहेत. प्रिन्स मूवीज लाईव्ह टेलिकास्ट आपण पाहतोय या स्पर्धेच्या माध्यमातून केला जात आहे.
प्रेक्षक वर्ग देखील मोठ्या संख्येने इथे उपस्थित झालेला आहे. ग्रामीण क्रिकेट नेहमी तुम्ही बघतात, मात्र लेजंड खेळाडू 40+ क्रिकेट तुम्ही बघा, तुम्हाला भरपूर आनंद मिळेल. कारण की या खेळामध्ये कोणत्याही खेळाडूने चुकी केली त्याला मैदानामध्ये एकही शब्द बोलला जात नाही. असा हा 40+चा क्रिकेट आहे, मान सन्मान वाढवणारा क्रिकेट आहे. शेवटच्या षटकासाठी गोलंदाज आपण पाहतोय राहुल हलके. साब राहुल को हलके में मत ले लो, कारण की योगेश वेलेकर आलेला आहे नवीन फलंदाज. मात्र स्ट्रायकिंग वर एक मात्र खेळाडू मधुकर वेलेकर मागच्या मॅचचे मॅन ऑफ द मॅचचे मानकरी ठरले होते, ते अजूनही आहेत खेळपट्टीवर. क्षमता आहे मोठे फटके खेळण्याची. पहिला चेंडू राहुल, पहिला चेंडू कडक ड्राईव्ह पाहायला मिळतं व्ही शेप मध्ये. शतरक्षक अमोल पोहोचला, चेंडू मागे एक झालीये. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न, थ्रो चुकीच्या एंडला, मात्र रनआउटचा विकेट इथे मिळतोय. बॅटर आउट. सरुलीपाडा टीम संघाचे सर्वेसर्वा आणि ग्रामीण टेनिस क्रिकेट बॉल मधील एक लेजंड खेळाडू इथे उपस्थित झालेले आहेत. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे शरद भोईर साहेब. जय भोलेनाथ या नावाचा दबदबा टेनिस क्रिकेट विश्वामध्ये नेहमी राहिला. ग्रामीण असो, बीसीपूर फॉर्मॅट असो, मग ओपन क्रिकेट असो. चांगला फटका खेळलाय, शतरक्षक येतो, चेंडू खाली, ओ झेल सोडलीये, जीवनदान मिळाले. दुसरा धाव इथे पूर्ण होईल का? यस, पूर्ण दुसरा धाव देखील होत आहे. मॅच गरम झाली आहे. येणारे चेंडू असतील आता 4 आणि धावांची आवश्यकता असेल ती 12. 4-12चं इक्वेशन आलेलं आहे. एखादा मोठा फटका येईल का हा प्रश्न निर्माण होत आहे. मधुकर वेलेकर फार चेंडू खेळलेले आहेत, पूर्णपणे सेट झालेत, मात्र एखादा मोठा फटका होईल का? मोठा फटका खेळलाय, मात्र चेंडू हवेमध्ये. महत्वाची मॅचची गोल्डन विकेट मिळाली आहे. बॅटर आउट. यस, धाव संख्या 12, मात्र तिसऱ्या पंचांना इथे विचारला गेलाय. तिसरे पंच चेक करतायत. नक्कीच आपण चेक करूया. नाही, डाऊट क्लिअर करणं फार महत्वाचं, म्हणून भाऊ पाटील आहेत मैदानामध्ये. बॅटिंग करणाऱ्या संघाने रिव्ह्यू घेतलाय, काही हरकत नाहीये. तिसरे पंच बघताय सुरेश गरज सर, माहिती तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचेल. मात्र वय 68 वय झाली आहे दादांची. कुंडलिक दलवी एन्जॉयमेंट करताना इथे पाहतोय आपण. बॅटर इज आउट. मॅचची गोल्डन विकेट मिळाली आहे राहुल हलके यांना. कम्मालीची गोलंदाजी, कम्मालीची फिल्डिंग पाहतोय आपण. तालुका क्रिकेटमध्ये जर जेव्हा आपण पंचांचा विचार करतो, रिव्ह्यू जर घेतले जात आहेत, तर पंच भाऊ पाटील असतात. जास्त जास्त ते घेतात, कारण की कोणत्या संघावर अन्याय होणार नाहीये म्हणून. तालुका क्रिकेटमध्ये सुनील म्हात्रे, भाऊ पाटील, सुरेश गरज सर, लारा सर आहेत. या सर्व पंच जे आहेत प्रत्येकी फॉर्मॅट मध्ये चांगलं काम करतात, मग 40+ असो, ग्रामीण क्रिकेट असो. पुन्हा एकदा दांडीगुल बॉल. अद्भुत पकड निर्माण केली आणि आता हॅट्रिक ऑन आहे. राहुल हलके कमालीची गोलंदाजी करताना 2 मध्ये 2 विकेट आतापर्यंत. कमिंग अप पुढच्या महिन्यामध्ये 8 तारखेपासून, तुमच्या 6 तारखेपासून शुक्रवार दिनांक आपण पाहतोय, तुमच्या भेटीला येत आहे स्टार 11 लोणाड टीम संघाचा बिग शो तुम्हाला पाहायला मिळणार आहे. स्पर्धेचं ठिकाण जय हनुमान क्रीडानगर आपण पाहतोय, शिवनगर चौदरपाडा. क्या बात आहे. दिलीप जाधव, पप्पू थळे, सचिन गायकवाड, विकास मडवी यांना आपण कॉन्टॅक्ट करा. आपल्या संघाचं नाव त्या स्पर्धेमध्ये
आपण रजिस्टर करा. स्पर्धा डे असणार आहे. यस, आपण संपर्क साधायचा आहे. दिलीप जाधव उपस्थित झालेले आहेत व्यासपीठावर. असंही दिलीप दादा तुमचं जेव्हा हा जो बॅनर पडला होता आपल्या असोसिएशनचा जो ग्रुप आहे त्याच्यावर कमीत कमी 24 संघांनी तर नोंदणी केली आहे. 3 दिवसा अगोदर आम्ही बघितला होता. मात्र आज आमच्या समोर आलेला आहे लॉट. 32 टीमला सहभाग मिळेल. 24 सध्या रजिस्टर झालेले आहेत. अजून 8 संघाने आपली एंट्री त्या स्पर्धेमध्ये करायची आहे. संजय आलेला आहे नवीन. गोलंदाज स्पर्धेची पहिली हॅट्रिक होईल का? राहुल हलके गोलंदाज समोर ड्राईव्ह केलाय. लॉंग ऑफला शतरक्षक आहे. एकच धाव आणि आता इथून कोणताच खेळाडू षटकार ठोकून मॅच जिंकणार नाही कारण की 11 धावांची आवश्यकता आहे आणि एका चेंडूचा खेळ बाकी आहे. बीबी स्पोर्ट इताडे नो डाऊट चांगला खेळ त्यांचा पहिल्या मॅच मध्ये राहिला. मात्र या मॅच मध्ये फलंदाजाने थोडंसं निराश केलं आणि जाता जाता देखील डॉट चेंडू. अशा प्रकारे पुन्हा एकदा इलाका हमारा धमाका हमारा आणि अमर स्पोर्ट कासने टीम संघाने हा सामना जिंकलाय. त्या संघाचं खूप खूप अभिनंदन. कॅप्टन शरद हलके, भगवान शेठ भोईर, नाना गोंदली, त्याचबरोबर राहुल हलके, नानू सुतार सर्वांचं खूप खूप अभिनंदन. हडलक टीम बीबी स्पोर्ट इतारे भगवान पाटील.